हाय फ्रेंड, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मालवणी पद्धतीने चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। मालवणी पद्धतीने चिकन बनवायचं म्हटलं की त्यामध्ये खोबरं आलं। तर आता इथे मी खोबरं हे सुकं घेतलेलं आहे आणि ते मी किसणीवरती किसून घेतलंय। आता यानंतर मी इथे कांदे घेतले आहेत, ते पण मी बारीक करून कापून घेणार आहे। उभे असे कापून घ्यायचे। इथे मी थोडंसं खोबरं जास्त घेतलेलं आहे, कारण ते मी त्याच्यामधलं थोडंसं कांदा खोबरं मी बाजूला काढून ठेवणार आहे। म्हणजे ज्यावेळी आपल्याला दुसरी कुठली भाजी करायची असेल तर ती आपल्याला वापरता येतं, त्यासाठी मी इथे जास्तसं करून ठेवत आहे। कांदे मी इथे 5 ते 6 घेतलेले आहेत। तुम्ही याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता। याच्यावरची सालं काढून घ्यायची आणि ते कांदे चांगले धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये घालून ठेवले ना कांदे की काय होतं, डोळ्याला आपल्या कांदा चिरते वेळी झोमत नाही, त्यासाठी ना इथे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि कांदे हे उभे चिरून घ्यायचे आहेत। आता हे कांदा आणि खोबरं आपण चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी गॅसवरती एक तवा ठेवलाय आणि तवा गरम झाला ना की आपण त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा। कांदा हा ना सुकाच पहिल्यांदा भाजून घ्यायचा। पहिल्यांदा याच्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये, नाहीतर कांदा ना आपला चांगला भाजला जात नाही। त्यामुळे सुका पहिल्यांदा 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचा तव्यावरती। 5 मिनिटं कांदा मी इथे सुका परतून घेतला तव्यावरती आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा तेल घातलंय आणि हे आता आपण चांगला असा त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपला कांदा भाजून घ्यायचा। अजिबात कच्चा ठेवायचा नाहीये। आता आपला इथे ना कांदा चांगला भाजून झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता बघा, एकदम ब्राऊन असा याला कलर आलेला आहे। त्यानंतर मी इथे सुकं खोबरं किसून घेतलं आहे ना, ते मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे। सुकं खोबरं भाजायला ना जास्त वेळ लागत नाही, ओल्या खोबऱ्याला जास्त वेळ लागतो। आता हे कांदा खोबरं आपण घेतलं आहे ना भाजून, ते आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत, कढीपत्ता, आलं, लसूण आणि इथे मी मालवणी मसाला घातलाय आणि त्यामध्ये पाणी घालून आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे। कांदा खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण इथे चिकनला फोडणी देणार आहोत। तर इथे फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तेल घालू शकता। तर त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय, थोडासा कढीपत्ता, हळद अर्धा चमचा इथे मी मीठ मसाला घातलेला आहे, चिकन मसाला, आणि त्यानंतर हा घरगुती मसाला म्हणजेच मालवणी मसाला। आता हा आपण सर्व मिक्स करून घ्यायचा आहे। ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये चिकन घेतलंय आणि ते धुवून घेतलंय, चांगलं 2-3 वेळा धुवून घ्यायचं चिकन। आता या मसाल्यामध्ये मी चांगलं ते चिकन परतून घेणार आहे। चिकन आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि आता हे मी 5 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे जी कांदा खोबऱ्याची चटणी बनवली आहे ना, ती मी याच्यामध्ये घालून घेतली आहे। चटणी घातल्यानंतर ही लगेच पाणी घालायचं नाहीये, मी पाणी एका साईडला गरम करत ठेवलंय, कारण आपण चिकनमध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत, त्यामुळे ते चिकनला चांगली टेस्ट येते। इथे मी 1 चमचा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये मला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे। पाणी घालून झालंय आणि गरम पाणी घातल्यामुळे ना चिकन लगेच शिजलं जातं। आता इथे आपलं ना चिकन शिजलेलं आहे, मग मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने आपलं हे मालवणी पद्धतीने चिकन तयार झालेलं आहे। तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।